मुंबईमध्ये सीएनजीच्या तुटवड्यामुळे विशेषतः गेल पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यामुळे सगळ्या सीएनजी पंपांवरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात आणि यामुळे रिक्षा, टॅक्सी आणि बस सेवांवर परिणाम झालाय। यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय आणि वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे। मुंबई, नवी मुंबई, ठाण्यामध्ये बहुतांश सीएनजी पंपावरचा सीएनजी संपलाय आणि त्यामुळे रिक्षा, टॅक्सी यांच्या पंपाबाहेर कित्येक किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहेत। रिक्षा, टॅक्सी चालक पंपाबाहेर रात्रीपासून रांगा लावून आहेत आणि सीएनजी अभावी रिक्षा, टॅक्सी आणि बस सेवा मोठ्या प्रमाणात प्रभावित झाल्यात। अनेक वाहनं बंद पडली आहेत। प्रवाशांना प्रवास करणं कठीण झालंय। विविध भागात रेल्वे स्टेशन्स बाहेर रिक्षा, टॅक्सीसाठी रांगा लागल्यात। मात्र स्टँडवरती रिक्षा आणि टॅक्सी नसल्यामुळे रांगा वाढत चाललेल्या आहेत। अनेकांनी अखेर पायी जाण्याचा मार्ग निवडलेला आहे। त्यामुळे विविध स्थानकांबाहेर रिक्षा स्टँडवरती, टॅक्सी स्टँडवरती प्रवाशांच्या रांगा लागलेल्या आहेत। 14-15 तास झाले हे सगळे रिक्षा चालक, टॅक्सी चालक पंपाबाहेर रांगा लावून उभे आहेत, पण हा पुरवठा कधी सुरळीत होईल हे अजूनही कळू शकलेलं नाहीये। कंपनीकडून सांगितलं जातंय की दुपारपर्यंत हा पुरवठा पूर्ववत होईल, पण अजून तरी पुरवठा पूर्ववत झालेला नाही। त्यामुळे मुंबई आणि उपनगरातल्या पेट्रोल पंपाबाहेर, सीएनजी पंपाबाहेर प्रचंड मोठ्या रांगा लागल्यात। अत्यंत तुरळक अशी वाहतूक रिक्षा आणि टॅक्सींची सध्या रस्त्यांवरती सुरू आहे आणि त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत। ट्रेनने प्रवास केल्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी रिक्षा, टॅक्सी आणि बसचाच पर्याय वापरावा लागतो, पण सीएनजीचा पुरवठा पूर्णतः विस्कळीत झालेला आहे आणि त्यामुळे हे पर्याय प्रवाशांना उपलब्ध होत नाहीये। तर दुसरीकडे चाकं बंद पडलेली आहेत, त्यामुळे ज्या रिक्षा, टॅक्सी चालकांचं हातावर पोट आहे, ज्यांच्या खिशात रोजच्या रोज पैसा येणं अत्यंत गरजेचं आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हा एक मोठा फटका आहे। कारण 2 दिवस झाले काही पैसे कमवू शकलेलो नाही आणि त्यामुळे आम्हाला मोठा तोटा सहन करावा लागतोय, अशी भावना या सगळ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली। त्यामुळे प्रतीक्षा आहे की कधी सीएनजीचा पुरवठा पूर्ववत होईल आणि ही चाकं पुन्हा धावू लागतील, जेणेकरून प्रवाशांची गैरसोय होणार नाही आणि रिक्षा, टॅक्सी चालकांच्या खिशात सुद्धा त्यांच्या हक्काचे पैसे येतील। गेल पाईपलाईनमध्ये बिघाड झालाय, त्या दुरुस्तीचं काम सध्या सुरू आहे, पण कालपासून रिक्षा, टॅक्सी रस्त्यावरती धावत नाहीयेत आणि त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय। रिक्षा, टॅक्सी चालकांचं देखील मोठं नुकसान होत आहे। हा पुरवठा कधी पूर्ववत होईल आणि मुंबई, ठाणे, नवी मुंबईतल्या सगळ्या पंपांवरती सीएनजीचा पुरवठा कधी होईल याची प्रतीक्षा आहे। ठाण्यासारखं शहर असेल किंवा मुंबई उपनगरांचा भाग असेल, जिथे रिक्षा आणि टॅक्सी चालकांचं प्रमाण सर्वाधिक आहे, तिथे मोठा तोटा या सगळ्या रिक्षा, टॅक्सी चालकांना सहन करावा लागतोय। तर या सगळ्या संदर्भात महानगर गॅसचे व्यवस्थापकीय संचालक अंशु सिंघल यांच्याशी आमचे प्रतिनिधी बातचीत करतायत। थेट जाऊया। पाईपलाईन मध्ये काही तांत्रिक बिघाड झाला होता आणि त्याच्यानंतर सीएनजी जे तो नवी मुंबई, मुंबईत आणि ठाण्यात पुरवठा जो आहे तो खंडित झाला होता। या सगळ्या संदर्भात आणि सध्याची सीएनजीची परिस्थिती काय या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत महानगर गैस लिमिटेडचे एमडी आशु सिंघल सर है। सर, रविवार को रात शाम से जो है वो सीएनजी बंद हुआ है, आज दूसरा दिन है, आपकी स्थिति क्या है? अभी काफ़ी सिचुएशन कंट्रोल में है। तो जो पाइपलाइन का सेक्शन डैमेज हुआ था रविवार की सुबह को, उसकी वजह से हमारे जैसे 390 सीएनजी स्टेशन है, उसमें से 230 चल रहे थे, 160 स्टेशन बंद हो गए थे, जिसकी वजह से आप देख ही रहे हैं बहुत परेशानी का सामना करना पड़ा लोगों को। पर वो प्रॉब्लम आइडेंटिफाई हो गई, उस पाइप के पीस को काट के अलग कर दिया गया है और अभी जो लेटेस्ट खबर मिली है उसके अनुसार गैसें शुरू कर रहे हैं। तो 2-3 घंटे के अंदर सिचुएशन बिल्कुल नॉर्मल हो जाएगी। सर, बट इसका असली कारण क्या था? क्या एग्जैक्ट प्रॉब्लम उस पूरे गैस पाइपलाइन में आया था? हमारी जो मुंबई शहर की गैस है और आसपास के एरिया की गैस है, वो गेल की पाइपलाइन पे निर्भर करती है। तो 5 जगह पे हमारी पाइपलाइन कनेक्टेड है। तो उसमें से सबसे मेन कनेक्शन जो है वो उड़ान से ओएनजीसी की गैस आती है, जो वडाला स्टेशन में ट्रॉम्बे में कनेक्टेड है, जहाँ से हमारे लगभग 50% गैस वहीं से मिलती है हमको। तो वो 3.5 किलोमीटर का एक ऐसा सेक्शन है जो आरसीएफ के कंपाउंड के अंदर है।
तो वहाँ पे हम एक्सपेक्ट नहीं करते हैं कि डैमेज होगा, पर अनफॉर्चुनेटली एक थर्ड पार्टी डैमेज उसी जगह पे हुआ जिसकी वजह से वो सप्लाई बंद हो गई। हम उसके एक पैरेलल लाइन डाल रहे हैं जो कि जनवरी में फरवरी में कमीशन हो जाएगी, तो इस तरह की परिस्थिति दोबारा से नहीं आएगी। पर बाकी के जो 4 स्टेशन थे जहाँ से पाइपलाइन लूप में रिडंडेंसी में कनेक्टेड थी, उसकी वजह से बाकी जगह के सीएनजी स्टेशन चल रहे थे, नहीं तो पूरा का पूरा सीएनजी बंद हो जाती। महानगर गैस लिमिटेड और गेल कितना टाइम का करार है, कॉन्ट्रैक्ट है और कैसा वर्क करता है दोनों का एक दूसरे के साथ? महानगर गैस का जो 32% इक्विटी है वो गेल की है। तो गेल हम गेल से गैस खरीदते हैं, जो एपीएम गैस होती है जो देश में प्रोड्यूस हुई होती है, उसको गवर्नमेंट ने गेल को ऑथराइज किया है सब कंपनियों को बेचने के लिए। तो हम लोग भी उनसे गैस खरीदते हैं। तो हमारा करार जो है वो लंबे समय तक का है, उसमें ऐसा कोई टाइम लिमिट नहीं है। जब तक डोमेस्टिक गैस गवर्नमेंट सीजीडी एंटिटीज को एलोकेट करेगी तब तक हम गेल से गैस लेंगे। सर 2 दिन जो है सीएनजी लोगों तक पहुंचा नहीं या पेट्रोल पंप तक नाही था, कितना अडचण रेव्हेन्यू निर्माण लॉस झालेली है? आहे ती दूर करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे। 2-3 तासात परिस्थिती नियंत्रणात येईल असं अंशु सिंघल यांनी सांगितलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।